नमस्कार, मी दुर्गेश सोनार. मुद्द्याचं बोला या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज्यातले बालमृत्यू आणि कुपोषणाचं प्रमाण हे लक्षणीय आणि चिंताजनक आहे. याच संदर्भामध्ये नुकतंच मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला फटकारलं देखील आहे. कुपोषण आणि बालमृत्यू हे प्रश्न शेतकरी आत्महत्यांइतकेच गंभीर असल्याचं उच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे. बालमृत्यू रोखण्याकरता त्वरित उपाययोजना करण्यासाठी 14 ऑगस्टची मुदत सुद्धा उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिलेली आहे. या संदर्भामध्ये सामाजिक कार्यकर्त्या पूर्णिमा उपाध्याय आणि सुरेश शिंदे यांच्या 2 स्वतंत्र जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल आहेत. त्यावरती सुनावणी करताना उच्च न्यायालयानं राज्य सरकारला चांगलेच खडे बोल सुनावलेले आहेत. राज्यातला बालमृत्यूचा दर 50% कमी झाला असला तरी बालमृत्यू होऊच नयेत यासाठी मात्र पाहिजे त्या गांभीर्यानं प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळेच कोर्टाकडून सरकारला सातत्यानं आदेश द्यावे लागणं हे दुर्दैवच म्हणायला लागेल. ही परिस्थिती का उद्भवते? सरकार बालमृत्यू आणि कुपोषण या संदर्भामध्ये उदासीन आहे का? बालमृत्यू रोखण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? कुपोषणाच्या समस्येचं फक्त राजकारणच होतंय का? आरोग्य यंत्रणा कुपोषण रोखण्यासाठी कुचकामी ठरतेय का? हे आणि असे अनेक मुद्दे या निमित्तानं समोर आलेले आहेत आणि याच मुद्द्यांच्या अनुषंगानं आपण करणार आहोत आजची चर्चा, ज्याचा विषय आहे बालमृत्यू कुपोषणाबाबत सरकार उदासीन. या विषयावरती बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत नेहमीप्रमाणे नामवंत पाहुणे. गणेश हाके भाजपचे प्रवक्ते फोनवरून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. डॉक्टर राजू वाघमारे काँग्रेसचे प्रवक्ते परळच्या आमच्या स्टुडिओमधून या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. डॉक्टर संजय दाभाडे हे अभ्यासक आहेत, ते पुण्यामधून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. विजया शहा या आम्ही आपल्या आरोग्यासाठी नावाची जी एनजीओ आहे त्याच्या त्या समन्वयक आहेत, त्या नागपूरमधून या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील. या सगळ्यांसोबत आपल्याला बोलायचं आहे. निमित्त आहे बालमृत्यू आणि कुपोषणाच्या संदर्भामध्ये हायकोर्टानं जे निरीक्षण नोंदवलेलं आहे, हायकोर्टानं राज्य सरकारला जे सुनावलेलं आहे त्याचं निमित्त आहे. पण चर्चा फार महत्वाची आहे, मुद्दा फार महत्वाचा आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांइतकाच गंभीर असलेला प्रश्न म्हणजे बालमृत्यूचा आहे, इतकाच महत्वाचा प्रश्न म्हणजे कुपोषणाचा आहे. या संदर्भामध्ये राज्य सरकार सातत्यानं अपयशी ठरतंय का? कारण हा प्रश्न इतका म्हणजे हा काही आत्ताच्या काळातला प्रश्न नाहीये, हा गेली अनेक वर्ष सातत्यानं चालत आलेला प्रश्न आहे आणि आतापर्यंत अनेक वेळा हायकोर्टाने या संदर्भामध्ये त्या वेळेच्या राज्य सरकारांना सुनावलं देखील आहे. म्हणजे डॉक्टर अभय बंगांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती बालमृत्यूचं प्रमाण रोखता कसं येईल या संदर्भामध्ये. आणि 2001 मध्ये आपल्या सगळ्यांना आठवत असेल की 2001 मध्ये कोळी पानगळ नावाचा अहवाल त्यांनी दिलेला होता आणि तो अत्यंत गाजलेला होता. त्यामध्ये अभय बंगांनी बरेचसे मुद्दे बालमृत्यू कसे रोखता येतील, कुपोषण कसं रोखता येईल या संदर्भामध्ये सुचवलेले होते. पण त्यावेळच्या सरकारनेही त्याच्याकडे फारसं लक्ष दिलेलं नाही आणि आत्ताच्या सरकारनेही त्याच्याकडे फारसं लक्ष दिलेलं दिसत नाही. त्याच्यामुळे नेमकं काय होतं आहे? सरकारचं या संदर्भामधलं धोरण उदासीन आहे का? आरोग्य यंत्रणा आपल्याकडची कुचकामी आहे का? असे अनेक मुद्दे खऱ्या अर्थानं या निमित्तानं चर्चेला आलेले आहेत. याच मुद्द्यांच्या अनुषंगाने आपल्याला बोलायचं. सुरुवातीला मला जायचं आहे डॉक्टर संजय दाभाडे यांच्याकडे. डॉक्टर संजय दाभाडे, कसं पाहता तुम्ही या प्रश्नाकडे? डॉक्टर संजय दाभाडे बोला. निरीक्षण नोंदवलेलं मुंबई हायकोर्टाने अतिशय महत्वाचं निरीक्षण नोंदवलेलं आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्याबद्दल राज्य सरकार काही सकारात्मक पावलं उचलताना दिसत आहेत, परंतु त्याच वेळी कुपोषणासारखा जो प्रश्न आहे जो अनेक वर्षापासून अधिकाधिक गंभीर बनत चाललेला आहे त्याच्याबद्दल मात्र आत्ताचं सरकार असेल किंवा आधीचं सरकार असेल यांची जी उदासीनता हायकोर्टाने अधोरेखित केलेली आहे तिची दखल घेणं फार महत्वाचं आहे. आपल्याला असं दिसतं की ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्या गेल्या अनेक वर्षांमध्ये सातत्याने घडत आहेत, त्याचबरोबरीनं आपण जर बघितलं तर 2008 ते 2012 या 4 वर्षाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये 1.17 लाख एवढ्या मुलांच्या या डेथ्स या मालन्यूट्रिशनमुळे किंवा कुपोषणामुळे झालेल्या आपल्याला दिसतात. त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्नाकडे आपण ज्या गांभीर्याने बघतो, ज्या गांभीर्याने त्या विषयावर चर्चा होते, जी झालीच पाहिजे तेवढीच चर्चा मात्र कुपोषणावर किंवा त्या पद्धतीच्या उपाययोजना आपल्याला कुपोषणावर झालेल्या दिसत नाहीत. आपल्याला दिसतं की पालघरमध्ये जो ज्या ठिकाणी अतिशय संवेदनशील असा हा भाग आहे मेळघाट नंतरचा, की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कुपोषणाच्यामुळे मृत्यू होतात. 1 एप्रिल 2016 ते डिसेंबर 2016 या छोट्याशा कालखंडामध्ये एकट्या पालघरमध्ये 254 बालकांचा मृत्यू ह्या फक्त कुपोषणामुळे आपल्याला झालेला दिसतो. आणि एकूण जर बघितलं तर जे कुपोषण असतं, जे कुपोषित बाळ असतं आणि दुसरं एक हेल्दी बाळ असतं, जे कुपोषित बालक असतं त्याचं
कुपोषणामुळे होणारं मृत्यूचं प्रमाण हे सर्वसामान्य निरोगी बालकापेक्षा 9 पटीने जास्त असतं आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये आता आपल्याला दिसतंय की या क्षणी 90,000 बालकं ही सिव्हिअरली कुपोषित आहेत, म्हणजे अतिशय गंभीर अवस्थेमध्ये कुपोषणाच्या गंभीर अवस्थेमध्ये आहेत आणि जवळपास 6 लाख बालकं ही मध्यम प्रतीच्या कुपोषणाच्या अवस्थेमध्ये आहेत. इतकी सगळी गंभीर परिस्थिती असताना हे जे मुंबई हायकोर्टाचं जे एक निरीक्षण आलेलं आहे ते राज्य सरकार किंवा आपलं राज्यकर्ते किती गांभीर्याने घेतात. मला अनुभव आजपर्यंतचा असा आहे की आजपर्यंतच्या कुठल्याच सरकारने विशेषतः आदिवासींच्या या प्रश्नाकडे गांभीर्याने कधीच घेतलेले नाही आणि आताचंही सरकार अच्छे दिनवालं जरी सरकार असलं तरी अच्छे दिन नाही तर बुरे दिनच आदिवासींच्या वाट्याला आलेले आहेत असं मला या ठिकाणी नम्रपणे नोंदवावं वाटतं. विजय शहा यांच्याकडे जायचं. विजय शहा, तुम्ही समन्वयक आहात. आम्ही आपल्या आरोग्यासाठी नावाची जी संस्था आहे त्याच्या तुम्ही कसं पाहता या संपूर्ण कुपोषण आणि बालमृत्यूच्या प्रश्नाकडे? मला इथे असं म्हणावंसं वाटेल की जसं आपण मेळघाट आहे, नंदुरबार आहे याच्याकडे जितकं लक्ष देतोय या जिल्ह्यांकडे तेवढं आपण नागपूर सारख्या शहराकडे लक्ष देत नाहीये आणि पर्टिक्युलरली शहरी एरियामध्ये लक्ष देत नाहीये. याच्यामध्ये काही प्रशासकीय कारणं पण आहेत. असं म्हणता येईल की सनियंत्रण आणि देखरेख हे बरोबर होत नाही, कारण आपल्याकडे कुपोषण कमी करण्यासाठी अंगणवाडीच एरियामध्ये उघडल्या आहेत. नागपूर सारख्या शहरामध्ये 950च्या जवळजवळ अंगणवाडीज आहेत, तरी नागपूर शहरामध्ये सुद्धा तीव्र कुपोषण मोठ्या प्रमाणावर आहे. 3 ते 4% कुपोषण आहे, तीव्र कुपोषण. आणि याच्यामुळे बालकांची शारीरिक विकास होत नाही, मानसिक विकास होत नाही आणि त्याचबरोबर त्यांची शालेय प्रगती होत नाही. एवढंच नव्हे तर समन्वय सुद्धा नाहीये. आरोग्य, आहार आणि एकात्मिक बालविकास सेवा योजना यांच्यामध्ये जो समन्वय हवा आहे तो समन्वयाची कमतरता आहे. एवढंच नाही तर मनुष्यबळ पण कमी आहे आणि मनुष्यबळ कमी असल्यामुळे सुद्धा अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्यांना जे मार्गदर्शन व्हायला पाहिजे, त्यांचं जे निरीक्षण व्हायला पाहिजे किंवा देखरेख व्हायला पाहिजे ती योग्यरित्या होत नाहीये. त्याचबरोबर नागपूर सारख्या शहरामध्ये अर्बन हेल्थ सेंटर जे आहे ते पण कमी आहे आणि तिथे पण मनुष्यबळ कमी आहे. तर या सगळ्या गोष्टीकडे गव्हर्नमेंटनी लक्ष देणे आवश्यक आहे आणि कुपोषणाचे दूरगामी परिणाम असतात, दीर्घकाळपर्यंत त्याचे परिणाम दिसून येतात आणि आपण जेव्हा समाज विकास म्हणतोय तर त्याच्यामुळे समाज विकासाला प्रगतीला एक प्रकारे अडथळा निर्माण होतो. तर या दृष्टिकोनातून सुद्धा पाहायला पाहिजे. जेवढं महत्वाचं ग्रामीण भागातलं कुपोषण महत्वाचं आहे तेवढंच महत्वाचं अर्बन एरियातलं सुद्धा कुपोषण महत्व आहे. या विषयाकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. बरोबर. विजय शहा, तुमचा मुद्दा पोहोचला. या मुद्द्यावरती मला डॉक्टर राजू वाघमारे यांच्याकडे जायचं. डॉक्टर राजू वाघमारे, एकूणच बालमृत्यूचं लक्षणीय प्रमाण या संदर्भामध्ये हायकोर्टानं निरीक्षण नोंदवलेलं आहे. अत्यंत चिंताजनक अशी स्थिती आहे असं निरीक्षण खरं म्हणजे हायकोर्ट व्यक्त करत आहे. वास्तविक 2001 मध्ये डॉक्टर अभय बंगांनी एक कवळी पानगळ नावाचा त्यांचा अहवाल मला वाटतं 4 मध्ये तो प्रकाशित झाला. 2001 मध्ये ही समिती नेमली होती. 3-4 वर्षांच्या सातत्याने त्यांनी अभ्यास केल्यानंतर कवळी पानगळ आपल्या समोर आलं आणि त्याच्यानंतर सुद्धा हायकोर्टाने तुमच्या सरकारच्या काळामध्ये याच संदर्भातले अशाच स्वरूपाचे ताशेरे ओढलेले होते. 2007 मध्ये सुद्धा ताशेरे ओढलेले होते, त्यावेळेला तुमचंच सरकार होतं. आता 2017 मध्ये पुन्हा हायकोर्ट त्याच संदर्भातले ताशेरे ओढतं आहे. नेमकं काय चाललं आहे? कुपोषणाच्या प्रश्नाकडे कोणतंही सरकार, मग ते तुमचं असो नाही तर आत्ताचं भाजपचं असो, का बरं असं होतं? का उदासीनता असते? नाही दुर्गेशजी, कसं आहे की कुपोषणाच्या समस्येकडे कोणतंही सरकार असो त्या सरकारने ज्या पद्धतीने बघायला पाहिजे त्या पद्धतीने बघितलं जात नाही हे वास्तव आहे. याचं कारण असं की आपण सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट करायला जातोय. आपण सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट म्हणजे काय की बाबा बालक जे आहे ते कुपोषित आहे, मग त्याला आहार दिला पाहिजे किंवा त्याला तो आहार सरकारने दिला पाहिजे. पण प्रश्न असा आहे की तो जो बालक कुपोषित आहे तो कुपोषित व्हायला त्याची आई तेवढी जबाबदार आहे. त्याच्या आईला तेवढं अन्न मिळतंय की नाही किंवा तेवढा रोजगार आहे की नाही.
कारण शेवटी समस्या जी आहे ती फक्त त्या बालकाला तात्पुरतं तुम्ही जेवण देणं आणि ते जेवण वेळेवर मिळणं किंवा त्याला आजार न होणं एवढ्यापुरती मर्यादित नाहीये. कारण गव्हर्नमेंटची यंत्रणा डे इन डे आउट मध्ये याला जबाबदार आणि म्हणजे पूर्णपणे काळजी घेऊ शकत नाही. जर वास्तवतेचा विचार केला तर यांची डेव्हलपमेंट कशी होईल, यांना रोजगार कसा मिळेल, यांना मेडिकल ट्रीटमेंट रेग्युलर कशी मिळेल, याच्याकडे जोपर्यंत आदिवासी भागामध्ये आपण लक्ष देत नाही तोपर्यंत कुपोषणाची जी संख्या आहे ती कधीच कमी होण्याचा परिणाम दिसत नाही. कारण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं जर आपण रेकॉर्ड बघितलं तर त्यांचं पण हेच सांगणं आहे की जिथे जिथे आदिवासी आणि गरीब भाग असेल तिकडे रोजगाराच्या संधी जेवढ्या आपण जास्त उपलब्ध करून देऊ त्यांच्या हातामध्ये जेवढा रोजगार जाईल आणि रोजगाराच्या स्वरूपात जेवढं त्यांना धान्य किंवा इतर गोष्टींकडे लक्ष देऊ, त्या दोन्ही परस्पर पूरक गोष्टी आहेत. आपण आपल्याकडे फक्त एका गोष्टीचा विचार करतो, अंगणवाडी आली त्याच्यामध्ये बालकांना खायला दिलं, पण त्याची जी आई आहे ती जी त्याला दूध पाजते तिचं आरोग्य काय म्हणतंय, ती किती खंगलेली आहे, त्या बालक किती खंगलेला आहे. कारण या सरकारचं जर आपण आता बघितलं तर गेल्या 2 वर्षामध्ये चाइल्ड डेव्हलपमेंटवर जो खर्च केलेला आहे तो खर्च जवळजवळ 31% कमी केलेला आहे. म्हणजे बजेटच 31% कमी केलेलं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करणार? ठीक आहे डॉक्टर राजू वाघमारे, तुमचा मुद्दा पोहोचला. तुमचा मुद्दा मी परत तुमच्याकडे येतो. गणेश हाके आपल्या सोबत आहेत. गणेश हाके भाजपचे प्रवक्ते आहेत. गणेश हाके, तुमच्याकडनं फार मोठ्या खऱ्या अपेक्षा आहेत. तुम्ही शेतकरी प्रश्नावरती पण सातत्याने बोलता आहात, सरकारची बाजू मांडता आहात. आता थोडंसं बालमृत्यूच्या प्रमाणाकडे पण लक्ष द्या, कुपोषणाकडे पण लक्ष द्या, अशा आमच्या अपेक्षा आहे. आणि हायकोर्टानं सुद्धा तसंच निरीक्षण नोंदवलेलं आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या प्रमाणामध्ये होत आहेत ते प्रमाण जसं गंभीर आहे, ती समस्या जशी गंभीर आहे, तितकीच गंभीर समस्या ही बालमृत्यूची आहे, तितकीच गंभीर समस्या ही कुपोषणाची आहे. आणि त्या समस्येकडे सरकार तेवढ्या संवेदनशीलतेने पाहत नाही. गणेश हाके, बोला. नाही, आपलं म्हणणं बरोबर आहे की 2 गोष्टी याच्यामधल्या आहेत की कुपोषणाची कारणं डॉक्टर वाघमारे साहेबांनी सांगितली ते खरी, की केवळ मुलाला सकसच्या स्वरूपाचा आहार देऊन ते कुपोषण थांबणार नाही, तर मुळात त्याच्या आई जी आहे त्या आईच्या गरोदरपणाच्या काळामध्ये आणि एकूणच ज्या आदिवासी भागामध्ये ज्या पद्धतीचं त्यांच्या आरोग्यासाठी जे काही प्रयत्न व्हायला पाहिजे आहेत ते खरं म्हणजे आपण प्रामाणिकपणे सरकारचा भाग जरी आमच्या पक्षाचं जरी सरकार असलं आणि पूर्वीच्या सरकारच्या संदर्भात सुद्धा हा प्रश्न अत्यंत जटिल असा गेल्या अनेक दिवसापासूनचा बनलेला याचे कारण आहे. जो अभयभंगाने जो अहवाल दिले त्याच्यामध्ये फार चांगल्या पद्धतीनं त्यांनी उपाययोजना करण्याच्या संदर्भामध्ये डिटेल्स अशा स्वरूपात लिहिलं आहे. त्यांनी अत्यंत संशोधनात्मक पद्धतीने त्यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे. आणि त्या स्टडी केसेस वगैरे जर आपण बघितल्या तर अत्यंत खऱ्या अर्थानं खरं म्हणजे त्या याच्यावरती जर प्रामाणिकपणे जर सरकारची इच्छा असेल तर खरं म्हणजे कुपोषणाचा हा प्रश्न थांबू शकतो. गणेश हाके, हाच तर मुद्दा ना, सरकारची प्रामाणिक इच्छा असेल तर ती प्रामाणिक इच्छा दिसत नाही, हा मुद्दा आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे. त्याच्यात तुम्हाला मी अडचणी सांगतो की गेल्या अनेक वर्षापासून आपण एक ग्रामीण भागामध्ये या आदिवासींच्यासाठी जे काही आपण प्राथमिक आरोग्य केंद्र असतील पुन्हा जे आरोग्य केंद्रावरती मुळात काय आहे की शिकलेली सवरलेली डॉक्टर्स लोक खरं म्हणजे यांचं आरोग्य, त्यांचं शिक्षण, त्यांच्यामध्ये जी काही आरोग्याच्या हेल्थ बद्दलची जी साक्षरता आहे ती साक्षरता त्या जोपर्यंत त्यांच्यामध्ये आदिवासींच्या मध्ये आपण निर्माण करू शकणार नाही तोपर्यंत कसं आहे की बाहेरून जाऊन काही त्याला आपण करावं असं जर म्हटलं तर ते त्यांना एक वैध मनुष्यबळ नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांच्यासारखं होतं त्यांना स्वतःला आपण सगळी जबाबदारी आदिवासींवर ढकलता आहात. पुरुष असतील यांना स्वतःला त्या पद्धतीची आरोग्याच्या गणेश हाके, मी तुम्हाला फक्त 1 मिनिट थांबवतो. डॉक्टर संजय दाभाडे आपल्या सोबत आहेत, त्यांना तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे. डॉक्टर दाभाडे, बोला. हाके साहेब, आपण बरीचशी जबाबदारी आदिवासींवर ढकलत आहात कुपोषणाची जबाबदारी म्हणून. सरकारची जबाबदारी जी आहे, आदिवासींच्या वाट्याला आलेलं दुःख, वेदना आणि शोषण हे तर आहेच, परंतु सरकारची जबाबदारी जी आहे ते तुमचं आजचे दिनवाले सरकार सुद्धा पार पाडत नाहीये, त्याच्याबद्दल आपण बोललं पाहिजे. आपण पालघरमध्ये बघितलं की पालघरमध्ये जवळपास 250 मृत्यू एका 6 महिन्याच्या कालावधीमध्ये झाले. त्याच्या अगोदर VCTC नावाचं जे सेंटर आहे, व्हिलेज चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर, हे आपण बंद ठेवलेले होते. पालघरमध्ये जेव्हा शेकडो मृत्यू झाले तेव्हा तुम्ही ते VCTC सेंटर्स हे सुरू केलेत. अशा पद्धतीनं जर सरकार वागत असेल
तर आपण ही जबाबदारी, कुपोषणाची जबाबदारी, मृत्यूची जबाबदारी आपण आदिवासींवर का ढकलतात याचं मला अतिशय आश्चर्य वाटतं. मगाशी राजू वाघमारे सर म्हटले त्याप्रमाणे की आपलं सरकार नेमकं काय करतंय. आपण एकूण आरोग्याच्या बजेटमध्ये आता या 2017 या 18 या सालामध्ये 4.4% कपात केलेली आहे. पोषणासाठीच्या तरतुदीमध्ये आपण 31% कपात केलेली आहे. अन्न सुरक्षेमध्ये जी तरतूद आहे त्याच्यामध्ये आपण 17% कपात केलेली आहे. ICDS इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम याच्यामध्ये आपण जवळपास 31%ची तरतूद कमी केलेली आहे. या सगळ्या प्रश्नामध्ये जर सरकारची जबाबदारी आहे ती आपण आदिवासींवर ढकलता आहात, ही मात्र मला अतिशय गंभीर आणि चिंताजनक अशी गोष्ट वाटते. ठीक आहे डॉक्टर दाभाडे, गणेश काय बोला आता याच्यावरती बोला. नाही संजय, डॉक्टर दाभाडे साहेबांना मला मी म्हणायचं की मी सरकारची जबाबदारी प्रयत्न केला नाही किंवा आदिवासींना यामध्ये जबाबदार धरावं असं म्हटलेलं नाही. मी 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये की जी गेल्या अनेक वर्षापासूनची प्रॉब्लेम आहे. डॉक्टर की आपण डॉक्टर आहात, तुम्हाला माहिती आहे की अनेक वेळेला ग्रामीण भागामध्ये, आदिवासी भागांमध्ये हे जे शिकले तुम्ही जे डॉक्टर झालेले लोक आहेत तिथं त्या आरोग्य केंद्रात जातच नाही. म्हणजे कोणाची इच्छा असत नाही की तिथं जाऊन आपण नोकरी करावी म्हणून सरकारनं सक्ती करून सुद्धा अनेक गोष्टी तिथं अनेक पदं रिक्त आहेत तिथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये. कोणी जात नाही, हे गेल्या अनेक वर्षाचा आपला अनुभव आहे. त्यात 2 गोष्टी आहेत की आपण म्हणालो तसं की ही गोष्ट केवळ सरकारनं साधनं उपलब्ध करून चालणार नाही, तर ती मानसिकता आदर्शांची बदलण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी 2 गोष्टी आहेत. आपल्याला प्रशिक्षणाचा भाग, त्यांच्यामध्ये अवेअरनेस निर्माण करणं, स्वतःच्या आरोग्याबद्दलचं जागृती करणं हे अत्यंत महत्वाचं अशा स्वरूपाचं काम आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की हे काही कुणी दुसऱ्याने बाहेरून सरकारी यंत्रणेमध्ये अवेअरनेस तयार करण्याची गरज आहे सर. सरकारी यंत्रणेमध्ये अवेअरनेसची गरज आहे हे मला सांगायचं आहे. पहिली गरज ते आहे. आदिवासींमध्ये अवेअरनेसचे प्रश्न मुद्दे चालूच आहेत, परंतु सरकारमध्ये अवेअरनेस नाहीये, सरकारमध्ये संवेदनशीलता नाहीये आणि सरकार याला जबाबदार आहे हे मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो. तुमच्या भावना मी समजू शकतो डॉक्टर की हे खरं आहे की आतापर्यंत जर कदाचित जर या सगळ्या कुठल्याही सरकारनं जर या पद्धतीने जर नीटपणे तुम्ही संवेदनशीलपणे जर या आदिवासींच्या संदर्भात जर केलं असतं तर कदाचित या प्रमाणामध्ये दिवसेंदिवस जो कुपोषण आणि बालमृत्यूचं प्रमाण वाढतंय ते वाढलं नसतं, हे खरं आहे. पण या ठोस अशा स्वरूपाच्या उपाययोजना करण्यासाठी काही धाडसानं काही निर्णय घेण्याची आवश्यकता आहे आणि हे सरकार म्हणून या सरकारनं सुद्धा ती घेण्याची आवश्यकता आहे. मी त्या म्हणजे सत्तारूढ पक्षाचा प्रवक्ता जरी असलो तो प्रामाणिकपणे माझी भूमिका मांडतो की या बाबतीत जसं गेलं सरकार सबसे अपयशी ठरलेलं आहे तसं गेल्या 2 वर्षात सुद्धा आमच्या सरकारनं सुद्धा ज्या पद्धतीने ठोस प्रकारे म्हणजे एका अर्थी गणेश तुम्ही कबूल करताय, मान्य करताय की तुमचं सरकार पण अपयशी ठरलेलं या मुद्द्यावरती, या पातळीवरती खरं आहे. गणेश फक्त याला जोडून मला तुम्हाला एक मुद्दा असं विचारायचा आहे की मुख्यमंत्र्यांनी मिशन मेळघाट हाती घेतलं, मेळघाटवरती कॉन्सन्ट्रेशन केलं, त्याच्यासाठी विशेष काही ना काही त्यांनी प्रोजेक्ट राबवण्याचा प्रयत्न केला, पण मेळघाटवरती तुम्ही लक्ष केंद्रित करता, पण बाकीच्या ठिकाणचं जे कुपोषण आहे मग ते पालघर सारखं असेल, जव्हार मोखाड्यासारखं असेल, इव्हन मुंबईतल्या झोपडपट्टीतलं सुद्धा कुपोषण म्हणजे ज्याचा उल्लेख विजया शहा मगाशी करत होत्या की शहरी भागातलं सुद्धा कुपोषण हे चिंताजनक आहे, त्याच्यावरती मात्र विचार होताना दिसत नाही. म्हणजे तुम्ही एका बाजूला म्हणता की ग्रामीण भागामध्ये डॉक्टर जायला तयार असत नाहीत, आदिवासी भागामध्ये डॉक्टर जायला तयार असत नाहीत, पण शहरी भागामध्ये काय? नाही, शहरी भागामधला मी ते सांगितलं तुम्हाला की शहरी भागातला हा विषय जो तुम्ही आपण बोललात मला सांगतो कुपोषण हे सगळीकडेच आहे. जसं आपण आदिवासींच्या प्रश्नाच्या संदर्भात हे केलं, पण अनेकदा तुम्ही सांगा झोपडपट्टीमध्ये सुद्धा आपण बघितलं तर कुपोषणाचा प्रश्न आहे. हा जो बालमृत्यूचा आणि कुपोषणाचा प्रश्न आहे तो आदिवासींमध्ये थोडासा अधिक तीव्र स्वरूपाचा मोठ्या प्रमाणात आहे. पण मी तुम्हाला सांगितलं की या सगळ्या स्वरूपामध्ये ज्या शासनाच्या विविध योजना आहेत त्या योजनांचं नीट इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे. त्यासाठी जी काही यंत्रणा म्हणून मला मी सांगितलं ना की ती यंत्रणा आतापर्यंत दुर्दैवानं त्या पद्धतीने काम ठीक आहे, तुमचा मुद्दा पोहोचला. डॉक्टर राजू वाघमारे बोला. की दुर्गेशजी, आदिवासींच्या कुपोषणाच्या बाबतीत जर आपण बोलायचं झालं, जर ज्यावेळी तुम्ही बजेटच जर एवढं तुम्ही कमी कराल, अलोकेटेड बजेट, त्याला जे लावलेलं बजेट आहे ते मगाशी मी डॉक्टर दाभाडे पण तेच म्हणाले की ते बजेट जर 30% जर कमी झालं दुर्गेशजी, तर तिकडे एकतर पैसे तुम्ही देणार नाही आहात. बरं, यांचे जे दोन्ही मिनिस्टर आहेत, एक ते सावराजी आहेत आणि दुसऱ्या महिला बाल कल्याण पंकजा मुंडे, या दोन्ही खात्यांचा समन्वय अजिबात आदिवासींच्या स्वरूपात राहिलेला नाही. हे काय करतायत, हे शॉर्टकट निवडतायत की डायरेक्ट आता आदिवासींच्या खात्यामध्ये आम्ही पैसे टाकतो मुलांच्या शिक्षणासाठी किंवा त्यांना लागणाऱ्या गोष्टींसाठी. आता आदिवासीचं पहिली गोष्ट खातं नाहीये बँकेत,
त्याच्या खात्यामध्ये तुम्ही पैसे टाकणार, ते पैसे दारूला जाणार किंवा या इतर गोष्टीला जाणार, या सगळ्या स्वरूपाच्या ज्या गोष्टी आहेत. आणि याच्यावर मी स्वतः सावरांच्या विरोधात पत्रकार परिषद घेतलेली की अशा पद्धतीचे मृत्यू जे तिकडची सेंटर्स यांनी पूर्ण बंदच केली. अन्न सुरक्षा कायद्याखाली ज्यावेळी त्यांना जे धान्य मिळत होतं, ते धान्य मिळण्याचं जे प्रमाण होतं ते त्यांनी ते प्रमाण बंद केलं. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की एप्रिल 2016 ते ऑगस्ट 2016 5 महिन्यामध्ये 6148 आदिवासी बालकांचा मृत्यू झाला एका महाराष्ट्रामध्ये फक्त 5 महिन्यात. आणि 881 ज्या माता आहेत त्या मरण पावल्या. डॉक्टर वाघमारे तुमचा मुद्दा पोहोचला. माझा वेळ आपला खरं म्हणजे खूप कमी. ऐका डॉक्टर वाघमारे, डॉक्टर वाघमारे, जर बंद केला, डॉक्टर राजू वाघमारे तुमचा मुद्दा पोहोचला. सगळ्या गोष्टी तिकडे जाणं बरोबर बरोबर. डॉक्टर राजू वाघमारे तुमचा मुद्दा पोहोचला. आपल्याकडचा वेळ संपत चाललेला आहे. मला विजया शहा परत तुमच्याकडे यायचं आहे. विजया शहा, तुम्ही स्वतः आरोग्याच्या संदर्भामध्ये एनजीओच्या माध्यमातून काम करत आहात. नेमका कोणता महत्वाचा प्रश्न तुम्हाला असं वाटतो की ज्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे? कारण बालमृत्यू कुपोषणाच्या संदर्भामध्ये कोणती ठोस उपाययोजना व्हायला हवी? काय नेमकी ग्राउंड रियालिटी तुम्हाला जाणवते? अगदी थोडक्यात सांगा विजया शहा. राजकाशीय जी कारण आहेत त्याकडे जास्त लक्ष द्यायला हवे. उदाहरण सांगायचं झाल्यास, एक तर मनुष्यबळ जे कमी आहे, योजना इम्प्लिमेंट करण्यासाठी जे मनुष्यबळ लागतं त्याची कमतरता आहे, तर ती भरून काढायला हवी. दुसरं असं आहे की योजना राबवणाऱ्या ज्या अंगणवाडी केंद्र आहेत त्या अंगणवाडी केंद्रांना 8x6 किंवा 10x अशा रूम मध्ये भरतात आणि त्या रूम अतिशय छोट्या, त्याच्यानंतर हवा नसते, त्याच्यामध्ये हवा येत नाही, प्रकाश येत नाही किंवा मुलांना खेळण्यासाठी पटांगण नाहीये. लाभार्थ्यांपर्यंत अंगणवाडी सेविका बरोबर पोहोचू शकत नाही कारण साधनांची कमतरता आहे. तर या गोष्टीकडे सुद्धा लक्ष ठीक आहे विजय शहा, तुमचा मुद्दा पोहोचला. शेवटी गणेश हाके, परत मला तुमच्याकडे यायचं आहे. 30 सेकंदामध्ये मला तुमच्याकडनं आता उत्तर अपेक्षित आहे की शेतकरी आत्महत्यांच्या संदर्भामध्ये शेतकरी प्रश्नावरती तुम्ही संवेदनशील आहात असं दाखवून खऱ्या अर्थानं काही ना काही पावलं उचलत आहात. त्याच्यावरचा तो मुद्दा वेगळा, त्याच्यावरती आपण चर्चा पण केली आहे. पण कुपोषण आणि बालमृत्यूकडे सुद्धा तेवढ्याच संवेदनशीलतेने तुम्ही पाहायला पाहिजे. ज्या अपेक्षा विजया शहा यांनी व्यक्त केल्यात किंवा संजय दाभाडेंनी मुद्दे मांडलेत किंवा वाघमारेंनी सुद्धा जे मुद्दे मांडलेले आहेत त्या मुद्द्यांचा आधार घेऊन तुम्ही स्वतः सरकारचा एक घटक म्हणून बाजू मांडणार आहात का आणि त्याकडे लक्ष द्यायला लावणार आहात का? डॉक्टर दाभाडे जे म्हणाले की या पद्धतीप्रमाणे बजेटमध्ये त्यांनी कटौती आणलेली आहे किंवा बजेटमध्ये कट आणलेला आहे, ते डॉक्टर आपल्या दाभाडेंनी सांगितलं. तर मला असं वाटतं की ती निश्चितपणे खरी वस्तुस्थिती काय त्यामध्ये आणि कशासाठी हा कट लावलेला आहे ते मी निश्चितपणे त्याच्याबद्दल मी त्या संबंधित मंत्र्यांशी बोलून आणि जर केला असेल तर. आणि दुसरा मुद्दा गणेश हाके, ज्याचा उल्लेख डॉक्टर वाघमारेंनी केला, राजू वाघमारेंनी केला की विष्णू सावरा आणि पंकजा मुंडे यांची जी 2 खाती आहेत त्यातला समन्वय नाही, याच्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. बोला. याही गोष्टीकडे मी स्वतः दोन्ही मंत्र्यांशी बोलून दोन्ही मंत्र्यांना सांगून याबद्दलचं एक हा गंभीरतेने किंवा संवेदनशीलतेने हा प्रश्न हाताळावा यासाठी मी स्वतः. ठीक आहे गणेश हाके, संवेदनशीलतेने तुम्ही हा मुद्दा हाताळाल त्याबद्दल काही प्रश्न म्हणजे शंकाच नाही. तुम्ही तुमचं सरकार आहे, तुम्ही काही ना काही कामं कराल. मुद्दा मात्र फार गंभीर आहे. बालमृत्यूचं प्रमाण रोखण्यामध्ये गेलं सरकार काय आणि आत्ताचं सरकार काय, कोणतेही सरकार यशस्वी ठरताना दिसत नाही. कुपोषणाच्या संदर्भामध्ये हे दोन्ही सरकार म्हणजे आत्ताचं भाजप सरकार सुद्धा तितकंसं संवेदनशील नसल्याचंच निरीक्षण हायकोर्टानं नोंदवलेलं आहे. आणि 2001 मध्ये डॉक्टर अभय बंगांनी कोळी पानगळसारखा एक अहवाल प्रसिद्ध केला. त्यातली जी काही त्यातल्या त्या शिफारसी सगळ्या ज्या आहेत त्याची अंमलबजावणी तितक्याच संवेदनशीलतेने होताना मात्र दिसत नाही. हा खरा म्हणजे मुद्दा आहे. प्रश्न फार गंभीर आहे. आदिवासींच्या जीवनमान उंचावण्याच्या संदर्भातला हा प्रश्न आहे. कुसुमाग्रजांची एक कविता मला शेवटी जाता जाता आठवते की तो फार महत्वाचा संदर्भ मला या ठिकाणी वाटतो. ते असं म्हणतात की प्रत्येक कळीला जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा, प्रत्येक कळीला जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा, मातीमधला वतन वारसा आकाशावर कोरण्याचा. हा मातीमधला वतन वारसा जर आकाशावरती कोरण्याचं ज्याला क्षमता म्हणतो ती क्षमता जर निर्माण करायची असेल या कळ्यांमध्ये तर ही कोवळी पानगळ थांबवली पाहिजे. याच अपेक्षांच्या नोटवरती या सगळ्या मान्यवरांचे आभार मानतो. इथेच थांबतो. थोड्या वेळात लगेच आपण भेटतोय आमच्या साम अपडेट या बुलेटिनमध्ये. तोपर्यंत नमस्कार.